ज्योतिबाच्या नावानं चांग भलं एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आलेलो आहे दख्खनच्या राजाच्या दरबारामध्ये डोंगरावरती कोल्हापूर येथे। तर इथे आज आपण आलेलो आहे गाडी पूजनासाठी आणि समोर या ज्या गाड्या दिसतात त्या सगळ्याच नवीन गाडी पूजनासाठी आलेल्या गाड्या आहेत आपल्या सोबतच। तर आपला नंबर येईपर्यंत इथं थोडासा वेट केलेला आहे। आपल्या ज्या गुरव आहेत काकी तर त्या येईपर्यंत आम्ही इथं थोडा वेळ थांबलेलो आहे। इथला किल्ला छान होता बघण्यासाठी। गाडी पूजन तर झालेलं आहे। आता आपण दर्शनासाठी मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत। हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि हा आहे मंदिराचा आवार। इथून दर्शन रांगेकडे जात आहोत आम्ही। सकाळी लवकर गेल्यामुळे गर्दी थोडी कमी लागली। गाडी पूजेलाही नंबर लगेच आला आणि दर्शनही पटकन झालं। पण दर्शनाच्या वेळेचा व्हिडिओ काही मी बनवलेला नाहीये। मी मोबाईल आतमध्ये नाही सुरू ठेवलेला नव्हता। तर अशा प्रकारे आमचं दर्शन छानपैकी झालेलं आहे आणि आम्ही आता निघत आहोत। जाताना इथे जे स्टॉल आहेत इथे खूप छान छान गोष्टी होत्या। त्यात नेहमीच मला अट्रॅक्ट करतात की शॉपिंगसाठी आणि खरंच इथे खूप छान वस्तू मिळतात तुम्हाला। देवी देवतांच्या मूर्त्या असतील, खेळणी असतील लहान मुलांची। तर आमच्या या पोरांनी ही खेळणी घेतलेली आहेत आणि ही खरंच खूप क्वालिटी आहे खेळण्यांना, इथल्या गोष्टींना। गाडीसाठी आम्ही थोडंसं हे कोल्हापुरी चप्पल घेतलेलं आहे गाडीमध्ये बांधण्यासाठी। अशा प्रकारे छोटी मोठी खरेदी करत आम्ही आलेलो आहे आणि खरंच आणखी खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या नेहमीच अट्रॅक्ट करत असतात खरेदीसाठी। आणि नंतर आम्ही गुरव काकींच्या घरी गेलेलो आहे आणि तिथून सरळ थेट आम्ही बाहेर येणार होतो। गुरव काकींच्या घरातलाही व्हिडिओ करणं शक्य झालं नाही कारण इंद्रनीलची गडबड सुरू होती। आणि तिथून हा जो व्हिडिओ आहे तो आहे MK ढाब्यावरचा। तर नाव तुम्ही ऐकलंच असेल, नसेल ऐकलं तरी मी एक दिवस असा येईल की मी याचाही व्हिडिओ MK ढाब्याचा स्पेशल व्लॉग बनवेन। आता इथं कसं होतंय की इंद्रनील आणि मुलं ही थोडीशी गडबड होते आणि त्यात मला व्लॉगिंग करणं थोडंसं डिफिकल्ट जातं किंवा गडबड होते माझी। पण एक दिवस निवांत वेळ काढून मी नक्की ह्या MK ढाब्याचा स्पेशल व्लॉग बनवेन। आणि इथं हे मुलांना खेळण्यासाठीही स्लाइड्स वगैरे आहेत, झोपाळा आहे, खेळणी आहेत, तर तिथं मुलं रमतात छानपैकी। तर हा इस्लामपूरचा स्पेशल MK ढाबा आहे आणि इथली टेस्ट जर तुम्ही केली नसेल मसुराची तर नक्की ट्राय करा, खूप छान टेस्ट आहे। आणि हा इथले स्पेशल एकच डिश आहे जी इथं या पुऱ्या हॉटेलमध्ये MK मसुराच फक्त मिळतो। तर नक्की ट्राय करा। याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देते, नक्की जा व्हिजिट करा। इथलं जेवण आणि इंटेरियर तर छान आहेच, पण प्रवास म्हटला की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते तुमचं वॉशरूम, तेही अगदी क्लीन आणि खूप छान आहे। तर उत्तम सोय होते प्रवासामध्ये खाण्याचीही आणि सगळ्याच गोष्टींची। तर नक्की व्हिजिट करा इथे। इथे बच्चे कंपनी सगळी एकत्र झालेली आहे, सुट्टीसाठी सगळे गावी आलेले आहेत आणि या इंद्रनीलची एक्साइटमेंट बघताय तुम्ही। मुलं गावाकडचा स्टे, गावाकडच्या सुट्ट्या खरंच खूप एन्जॉय करतात आणि ते लहान आहेत तोपर्यंत त्यांना आवड असते सुट्टी म्हटलं की गावाकडची माणसं। तर ही एक गोष्ट खूप छान वाटते आणि ते खूप रात्री झोपेपासून सकाळी उठलं की ते सुरू करतात ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा दंगा मस्ती अशी सुरूच असते।